इयत्ता पहिली मराठी बालभारती या पुस्तकातील पान नंबर 76 वरची छोट्या हाताची मोठी किमया हा पाठ पाहणार आहोत. विराज अंगणात खेळत होता. त्याला एक कोय सापडली. कोय घेऊन तो शाळेत आला. त्याने कोय खड्ड्यात लावली. जो विराज नावाचा मुलगा होता तो अंगणात खेळत असताना त्याला कोय सापडली. कोय म्हणजे आंब्याची बी ती सापडली. तो ती कोय घेऊन शाळेत आला आणि ती कोय शाळेत लावली. म्हणजे शाळेत एक खड्डा खणला आणि त्यात ती कोय लावली. रोज पाणी घालू लागला. तिथे एक कोंब आला. त्याचे सुंदर रोपटे झाले. तुम्हाला तर माहिती आहे, पाणी घातल्यावरच झाड उगवतं आणि त्या झाडाला आधी कोंब येतं, छोटंसं असं बियायला कोंब येतं. मग ते मोठं रोप बनतं आणि मग ते झाड बनतं. आता इथं रोप बनलेलं आहे सुंदरसं. त्याचे रोपटे बाईंनी पाहिले. रोपट्याची गोष्ट वर्गात सांगितली. राजूचे कौतुक केले. त्याचे रोपटे म्हणजे ते लावलेलं आंब्याचं रोपटं ते बघितलं आणि बाईला खूप त्याचं नवल वाटलं, आश्चर्य वाटलं. कारण आजकालची मुलं काही रोपटे लावत नाही जास्त करून तर रोपटे मोडून टाकतात. तर त्याचं नवल वाटलं. मग त्यांनी ही गोष्ट त्याच्या वर्गात सांगितली आणि त्याचं खूप कौतुक केलं. मुले शाळेत आली. येताना झाडाच्या बिया आणल्या. बागेत त्यांनी बिया लावल्या. दररोज पाणी घालू लागली. बागेत छोटीशी रोपटी दिसू लागली. मग सगळ्या मुलांना वाटलं, या विराजचं कौतुक होते तर माझं पण व्हायला पाहिजे. मग ते रोपटे घेऊन येऊ लागली. म्हणजे बिया घेऊन येऊ लागली आणि ते शाळेच्या बागेत लावू लागले. त्याला रोज पाणी घालू लागली आणि बागेत छोटी छोटी रोपटे दिसू लागली. यामध्ये काही फुलझाडे होती, काही फळझाडे होती. तर शाळेची बाग छान दिसू लागली. छोट्या हातांनी मोठी किमया केली. यामध्ये फक्त फळाच्या झाडं नव्हती किंवा फुलांची पण झाडं नव्हती. तर यामध्ये फुलाची झाडं, फळांची झाडं, शोची झाडं, वेगवेगळी झाडं होती आणि खूप छान बाग दिसू लागली शाळेची. आणि छोट्या हातांनी मोठी किमया म्हणजे छोट्या मुलांनी खूप छान गोष्ट केली. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.